नमस्कार, मी अक्षता पवार. न्यूज मराठी 24/7 वर आपलं स्वागत. देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात. कुंभमेळा बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या बिहारमधील पूर्णिया येथील तरुणाला यूपी पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली NCR मध्ये थंडीची लाट कायम. विमानतळावर अनेक विमानांना उशीर, ट्रेन आणि बस सेवेवरही परिणाम. भाजपने मुस्लिम बहुल भागात सदस्यत्व मोहीम सुरू केली आहे. याला जोरदार पाठिंबा मिळत असून 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. उज्जैनमध्ये आयोजित रन फॉर गुड हेल्थ मॅरेथॉन कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी काठीही फिरवली आणि घोडेस्वारी देखील केली आहे. गुजरातमधील पोर्टबंदर तटरक्षक दलाच्या विमानतळावर भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. नेहमीच्या ट्रेनिंग फ्लाईट दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत 3घांचा मृत्यू झालाय. हरियाणातील हिसार जिल्ह्यात झालेल्या एका रस्ते अपघातात 2घांचा मृत्यू झालाय. कारच्या धडकेनंतर एक अनियंत्रित ट्रक त्यांच्यावर उलटला. कारमध्ये प्रवास करणाऱ्या 2घांचा यात मृत्यू झालाय. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमा भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यामुळे ही चकमक सुरू झाली. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये मोठा अपघात झालाय. वाहन घसरून थेट नदीत पडलं. यात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 2 जण बेपत्ता आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराची सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंट बाल्कनी दुरुस्तीचं काम सुरू आहे. लॉरेन्स गँगकडून याआधी धमक्या देण्यात आल्या असल्यानं ही सुरक्षा वाढ करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सागर येथील एका मंदिरात झालेल्या तोडफोडीचं प्रकरण तापलंय. 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तब्बल 4 तास चाललेल्या या निदर्शनादरम्यान मोठा गदारोळ झाला. एका तरुणानं स्वतःवर रॉकेलही या दरम्यान ओतून घेतल्याचं समोर येतंय. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांविरोधात FIR नोंदवली आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.